आणि एंट्री असेल ना तर मी घेऊन आलोय म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही जर चुकीमध्ये नसतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण तुम्ही तुमची कामं तुम्ही केली पाहिजे. तुमची कामं न केल्यामुळे आम्हाला त्रास होतो. आम्ही टॅक्स भरतो काही नाही, त्याच्यातून तुमचा पगार येते ना. मग पगार घेऊन तुम्ही व्यवस्थित राहतात ना. आम्ही कशाला नाही व्यवस्थित राहायचं, आम्ही कशाला खड्ड्यामध्ये राहायचं. किती वेळ लागतो खड्डे बुजवायला? साठण साहेबांना फोन करा आणि सांगा स्वप्नील पुन्हा आला. टॅक्स भरून ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मिळाल्याच पाहिजे, आणि ते मिळत नसतील तर कशाला आम्ही टॅक्स द्यायचा. आयुक्त साहेबांना लावा फोन नाही तर गंगाधरला. बांधकाम विभागाचे साहेब तुम्ही आहेत साहेब. काय झालं बोलून? बसा ना तुम्ही खुर्चीवर तुमच्या उभं राहून बसा ना. बोलत अहो बसा तर तुमच्या जागेवर, कशाला घाबरता? बसा. नाही काय करणार. आता एक उदळ आणि पावडं आणि गमेलं घेऊन मी गेलेलो. एव्हरशाईन पासून इथपर्यंत सगळे मी खड्डे बुजवले. ठीक आहे. आता त्याचा पगार मला पाहिजे. द्या. देणार का तुम्ही पगार? साटम साहेब कसं खड्डे बुजवायचं काम कोणाचं आहे? साटम साहेबांचं आहे. साटम साहेबांचं आहे सर खड्डे बुजवायचं काम. खड्डे बुजवायचं काम कोणाचं आहे? इंजिनियर लोकांचं. इंजिनियर लोकांनी काय केलं? बुजवले खड्डे. विचारायला कसं? तुमचं काम आहे दररोज फेऱ्या मारायच्या रस्त्यावर. कुठे किती इंजिनियर आहेत? कुठे गेले? दाखवा मला. एंट्री दाखवा रजिस्टरवर, कुठल्या रस्त्यावर कोण गेलेला आहे तुमच्याकडे एंट्री. आणि एंट्री असेल ना तर मी घेऊन आलोय म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही जर चुकीमध्ये नसतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण तुम्ही चुकीमध्ये असतील तर हे मी घेऊन येणार. उद्या जेसीबी घेऊन येईल. तुमची कामं तुम्ही केली पाहिजे. तुमची कामं न केल्यामुळे आम्हाला त्रास होतो. आम्ही टॅक्स भरतो काही नाही, त्याच्यातून तुमचा पगार येते ना. मग पगार घेऊन तुम्ही व्यवस्थित राहतात ना. आम्ही कशाला नाही व्यवस्थित राहायचं, आम्ही कशाला खड्ड्यामध्ये राहायचं. किती वेळ लागतो खड्डे बुजवायला? साठण साहेबांना फोन करा आणि सांगा स्वप्नील पुन्हा आलाय. शूटिंग चालू रखो. कोई बोलेगा तो मैं देखता हूं क्या करने का. आम्ही कशाला टॅक्स भरायचा? आम्ही भरणार नाही टॅक्स. टॅक्स भरून ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मिळाल्याच पाहिजे, आणि ते मिळत नसतील तर कशाला आम्ही टॅक्स द्यायचा. आयुक्त साहेबांना लावा फोन नाही तर गंगाधरला. आणि त्या गंगाधर साहेबांना जर त्यांची महानगरपालिका सांभाळता येत नसेल तर मग त्यांना सांगा IAS ऑफिसरचं जे पद आहे ते पैसे देऊन घेतले का कसं घेतले. तुम शूटिंग चालू रखो, डरना मत. नाही कैमरा बरोबर पकड़ो. आना चाहिए सर, सब लोग का लोग. इधर बैठ के बांधकाम विभाग में क्या करते दिखाओ सबको. वो कैमरे में देखो आप, कैमरे में. हाँ ऐसा पकड़ो. नाही ठीक आहे. नाही मला दाखवा कुठे आहे. आजची रजिस्ट्री दाखवा, आजची हजेरी दाखवा मला, आणि कोण कुठे गेले ते दाखवा मला.
हजेरी खाली असते. इथे येऊन तुमच्या रजिस्टरवर कोण कुठल्या जागेमध्ये कोण कुठल्या विभागात गेलेलं आहे ते नसते एंट्री. मग इंजिनियर काय आपल्या मनमर्जीप्रमाणे येतात आणि कामं करतात इकडे. कोण कुठे गेले ते सांगा ना मला, मग मी बघतो कुठल्या इंजिनियरला फोन करायला सांगायचं ते. नाहीतर आयुक्तांना सांगा स्वप्नील टिकून आलाय इकडे गमेला आणि हे घेऊन आलाय पावडर, पगार मागतो, जात नाही करून. तुमचे शक्तीबळ तिकडे बसलेला आहे ऑलरेडी, त्यांना पण बोलवा. जाऊ दे, मी काय मारामारी तर करत नाही. मी कामं केली त्याचे पैसे मागतो, मला पगार पाहिजे मला. प्रभाग समिती आयचं इंजिनियर कोण आहे? संतोष शंकी सांगतो बरं माझं नाही ते काम. मग कोणाचं काम आहे? एक संतोष शंकी आणि दुसरा तुम्हाला पण माहित नाही. मी सांगतो म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या विभागामध्ये कोण कुठे काम करतो ते. असं कसं करता साहेब तुम्ही? मग खड्डे कुठे पडले ते तुम्हाला तर माहितीच नसेल. कुठे जरा एक मिनिट या ना. आले आले एक मिनिट मी आलो. हा आलो थांबा. खाली हो चला ना, मी येतो ना खाली. कुठे बसलाय बघतो मी. कामाच्या वेळेस कुठे बसलाय? जेवणाचा टाइम काय? जेवणाचा टाइम काय? जेवणाची वेळ काय? 1:30 ते 2. 1:30 नाही वाजले. मग कसे गेले ते? कोण गेले ते? साठम आहेत का? मग कोण? इंजिनियर. तो कसा गेला? एंट्री घ्या त्याची. एंट्री घ्या. 1:30 वाजलेला नाही अजून. तो जेवायला कसा गेला? जेवण कुठे गेला? मग कुठे गेलाय? हॉस्पिटलमध्ये कुठल्या रस्त्याचं काम करायला गेला? आपण तुम्हाला माहिती पाहिजे ना कुठलं काम करायला गेलाय. तुमच्या अंडर आहे का नाही आहे? मग जो ज्याच्या मन मर्जीप्रमाणे कुठेही जाईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बांधकाम विभागाची काय हालत झालेली आहे. प्रभाग समिती आहे इथे साहेबांना माहित नाही त्यांचे इंजिनियर कुठे गेलेले आहेत. म्हणजे आपल्या मन मर्जीप्रमाणे कुठेही कोणीही कुठे जाऊ शकतो आणि त्याचं हे लोक पगार घेत आहेत. कामं तर करतच नाहीयेत, परंतु इथे बसून पण राहत नाही विभागामध्ये. इंजिनियर कुठे गेलाय तर त्यांना माहित नाही. त्यांना फोन करून विचारायला लागते. त्यांचं काम आहे रजिस्टरवर एंट्री घ्यायची, कोणत्या इंजिनियरला कुठे पाठवलेला आहे. मग हा कारभार जर वसईच्या प्रभाग समिती आय मध्ये चाललाय, मग असाच कारभार सगळ्या प्रभागात चालला असेल. आणि याच्यावर लक्ष नाही का आयुक्त साहेबांचं? गंगाधरन साहेब जमतंय का नाही जमत? नसेल जमत तर सांगा. कोणत्या साईडवर? गाडी घ्यायची, गाडीवर बत्ती लावायची आणि इकडून विरारला जायचं. रस्त्यावर चालणारी माणसं दिसत नाही. साहेबगिरी सोडा आणि इकडे येऊन बघा प्रभागाची काय हालत झाली ते. आणि हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकतो. ते नाहीतरी भेटत नाही मला. त्यांच्यात हिंमत नाही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. बाकी सगळ्यांना घेऊन बसतात. ते सगळे तिकडे चाटेगिरी करायला जातात. त्यांना बरोबर भेटणार पुष्पगुच्छ घेऊन आले. स्वप्नील टिकून एकटाच आहे तो प्रश्न घेऊन येतो. दीड वाजताचा लंच टाइम आहे आणि इथे एकही इंजिनियर नाही. एक आहे मला वाटते ना, तो वृक्ष प्राधिकरणचे आहे, पण एकही इंजिनियर नाही. मग इंजिनियर कुठेतरी कामाला गेले असतील म्हणून नाही आहे. मग त्याची एंट्री कुठे आहे? एंट्री दाखवायला तयार नाही साहेब रजिस्टरवर. कुठे कोणत्या रस्त्याचं काम करायला पाठवले का कुठल्या विभागाचं काम करायला पाठवले.